राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंसाठी प्रत्येक जण सिंदखेड राजा या ठिकाणी पोहोचतो पहा. त्यांचं माहेरगड सिंदखेड राजा. मला तुम्हाला सांगायचंय, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले कसे संस्कार? शिवरायांच्या अगोदर मासाहेब जिजाऊंचं नाव घेतलं जातं. जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात. जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यानं लावली मुघलांची वाट त्यालाच जिजाऊचा वाघ म्हणतात. ते छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या पोटामध्ये होते, गर्भ वाढत होता. प्रत्येक बाईला डोहाळे वेगवेगळे लागायचे, पण राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचे डोहाळे अलग होते. आम्हास घोड्यावरती बैसावे वाटते, दुश्मनांचं धडापासून शिर उडून टाकावं वाटतं, हे राजमाता मासाहेब जिजाऊंचे डोहाळे होते पहा. त्यांचे डोहाळे ते असायचे. आणि जेव्हा आई जगदंबा माई भवानी शिवाई मातेच्या द्वारामध्ये राजमाता मासाहेब आल्या आणि हात जोडले मासाहेब जिजाऊ सांगतायत, आई भवानी जगत जननी जगदंबा, जे रहिती दुखावलेली आहे, जे त्यांच्यावरती संकट आहे ना, प्रत्येक रहितेच्या, प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक रहितेच्या स्वराज्याच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झालं पाहिजे. ती हास्य निर्माण करून देण्याची क्षमता या माझ्या गर्भामध्ये वाढत असलेल्या मुलांच्या हातामध्ये पाहिजे. असा मला पुत्र दे. मग त्यावेळेला मासाहेब जिजाऊ, राजमाता मासाहेब जिजाऊ त्या माई भवानी जगत जननीला म्हणतायत, दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी संकटी पाठीला, तुझे लेकरू धावग हाकेला, आई भवानी बळ दे ग त्याला. माई भवानी जगज्जननी जगदंबा प्रगट झाली न त्यावेळेला मासाहेब जिजाऊ म्हणतायत, दारुगडबाई आता दारुगडबाई, दारुगडबाई आता दारुगडबाई आता दारुगडबाई, दारुगडबाई आता महालक्ष्मी दारुगड, तुळजापूरची भवानी माई भवानी जगज्जननी जगदंबा प्रगट व्हावी. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या पोटी असं रत्न जन्माला आलं की स्वराज्य स्थापन केलं उघ्या 16व्या वर्षी. म्हणून आज अवघा महाराष्ट्र म्हणतोय. छत्रपती शिवाजी महाराज की, मासाहेब जिजाऊ की जय जिजाऊ. दारुगडबाई आता दारुगडबाई, दारुगडबाई आता दारुगडबाई आता दारुगडबाई, दारुगडबाई आता एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ माई भवानी जगत जननी जगदंबेच्या चरणावरती साकडं घालायच्या आई भवानी धावून आली. आणि आज स्वराज्य स्थापन झालं म्हणून तर पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कुणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला आलंय म्हणून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचं इथं नाव घेतलं जातं.
आज कितीही प्रॉपर्टी, कितीही गाडी बंगले, कितीही कमवा, पण लेकरू जर संस्कारी नाही निघालं तर उपयोग नाही, त्याचा अर्थ नाही. मग जीवनामध्ये नामचिंतन करायचे. जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत काय करावं. आमचं भाग्य उजळलंय, चिंता वारली, संत दर्शन या लाभ पद्मनाभ. मग ज्या पद्मलाभाला जोडले त्याला ठेवायचं कुठे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी.